या नराधम लोकांनी मला 7:30ला उठवलं, हलवून हलवून हलवून. वाटतंय तुला पप्पांसोबत संसार चहा पण देऊ घरी. वेलकम टू अतरंगी व्लॉग्स विथ न्यू डे, विथ न्यू स्पॉट अँड विथ न्यू व्लॉग. तर मंडळींनो, आता आपण जातोय छोट्या नदीवरती आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 जर का तुम्ही बघितला नसाल तर लगेच निघायचं आणि बघायचं आणि मग यायचं. बरं ठीक आहे, आधी हा बघा आणि मग जावा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या कोकण भूमीतून येवा कोकण आपलं जसं असं म्हणत मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि चला मी तुम्हाला छोटी नदी दाखवते. खूप छान ड्रिझल होतंय मस्तपैकी आणि खालती आपण थोडंसं वाईप करायला चालू आहे. चला. भैया जगह दे दो हमको थोड़ा. मंडईनु ही बघा नदी. हा मला अर्धा तास परत घेऊन चाललाय गंडलाई विषय. चला नंतर दाखवते. तर मंडईनु एक दुःखद घटना अतिशय आपल्या इथे झालेली आहे. फणसाचं अबॉर्शन झालंय इकडे. तर 2 minute सायलेन्स फॉर द बेबी. प्रेज द लॉर्ड. मेरा ही. अँड आपला आंबा एक पडलाय खालती, तर तो मी उचलला, जो खूप गोड असणार आहे. ह्या झाडाचा आंबा आहे आणि ही सुपारीची झाड आहे. ठीक आहे, नाहीतर बारीक नारळाची झाडं बोललाल ना तर घरात घुसून मारेल. तर म्हणलं येणू आपला आंबा जो लागला होता, जे कुकीला आणि दादाला हवे होते, ते पप्पा आता तोडतायत बेचकीने. कारण की पाऊस पडलाय आणि झाडाला एवढी शिवाळ लागली की चढणं इज इम्पॉसिबल. आणि मी मारी बिस्किट खाते कारण की वाजलेत 5 आणि सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये कारण झोपलेलो आम्ही. सो मारी बिस्किट खायला या. मला चव आली त्याची अचानक, तर मग मी खातोय आता ते. ही आपली विहीर आहे, खूप खोल विहीर आहे आणि हे फणसाचं झाड आहे. पप्पा आमच्या जाम हौशी आहेत. हलवून गेले आता, हलवून गेले. तर मंडळींनो, तुम्ही जर का माझ्या तोंडावर बघाल तर तुम्हाला कोकणासाठीचं प्रेम दिसतच असेल. केवढं प्रेम आहे कोकणावर माझं, एवढं. वाव, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट मॅन. तो पण हादरला रे तुझे करामती बघून. चहा पण देऊ घरी. चालेल, मी पण ह्या स्पीडने खात होती, तू पण ह्या स्पीडने खातोय. आता कॉम्प्लेक्स येतोय मला. मी तुम्हाला सांगते, आंब्याची साठ म्हणजे जन्नत मंडईनो, जन्नत जन्नत. तर मंडईनो, कुकीची आणि या पालेची खूप चांगली मैत्री झाली होती. कुकी तर आता गेली आहे, पण ही तिच्या आठवणीत इथे तिथे फिरतीये. कुकी, खूप चुकीचं केलंस ग तू. तुझ्या मैत्रिणीला तरी तू एकटं नाही टाकून जायला पाहिजे होतंस. असं खूप चुकीचं केलंस तू. ठीक आहे, पण ठीक आहे, मी समजू शकते. आयुष्य हे चुलीवरच्या कडेतले कांदे पोहे. करपलेत ते सध्या. बंडू, तुला मच्छर चावत नाहीत का रे? मच्छर नाही चावत तुला? अरे तुला शरम वाटली पाहिजे. तू कुत्रा असून वेफर खातोयस, मंचुरियन खातोयस, वडापाव खातोयस. चुकून कुत्र्याच्या जन्माला आलायस तू.
ऐका रे माझं कोणी. तर मंडळींनो, सकाळी सकाळी झोप उडवणारी अशी एक गोष्ट, दॅट इंडिया इज नॉट फॉर बिगनर्स. हा काय प्रकार, काय म्हणजे कसं लावलं गेलंय ह्याचं सादरीकरण, ह्याचं आचरीकरण कसं केलं गेलंय. संदीप टक्के हे पप्पा सोडून असे चाळे कोण करू शकत नाही. तर मंडळींनो, जस्ट उठलोय आपण, 2 वाजले दुपारचे आणि चहा बनवतोय आणि वातावरण बघा किती छान दिसतंय. तर मंडळींनो, सकाळचे 5:30 वाजता आपण पॅडी मावशीला घ्यायला चाललोय. आपा काकाच्या टमटम. चला, वेलकम वेलकम. मम्मी तांदूळ कुंकू घे. बंडू दादा अचानक भुंकायला लागले होते. इथे झाली झोप बाबू. ओ झाली झोप बाबू, झाली. चल ये इथे, खूप ऐकतो हा. तर मंडळींनो, तोडायला आलो होतो अळू आणि गोळा करतायत आंबे. आंबे खूप लागले तो मंडळींनो, पण विषय असा झालाय ना की पाऊस पडून गेलेला असल्यामुळे आपल्याला झाडाला खूप अशी शेवाळ लागली. तर ना म्हणजे माझ्यासारखा माणूस पण नाही चढू शकत आहे. म्हणजे विचार करा, एवढा उंचापाती प्रयत्न केला मी कालच चढण्याचा, पण मस्तपैकी पडले. आणि ह्या बघा, फडे लागला, ढोपर फुटला इंटरनली. सो येस पीपल. ता बघा चाकरमनीला बघा, तुझ्या हिल जावर आधी. आधीपासून अशीच होतीस की कुठे कोर्स करून आलीस ग? काय? अच्छा, हँड. अरे कलर काय सेक्सी वाटतं म्हणजे. तुम्हाला असा कलर करायचा असेल किंवा हेअर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर नक्की आम्हाला DM करा. हा कलर मी आणि दादानीच केलाय. आवर मी याला सॉटक्या. चल, तापन घाबरला बोलतो. हडे हा काय करता? तर ओ माय गॉड, आपल्या झाडाचा फणस आहे मंडईनो हा. हो, ब्लॉग ओ हो तेच त्याच काढतीये. काकींकडून ट्रेनिंग घ्यायला पाहिजे मला ब्लॉगिंगची. हा, म्हशींना सवय असते ना आटली सकट खायची. कसला गोड आहे? सो पीपल, मला बरका फणस आवडत नाही पण तुमच्यासाठी खातोय. हा आपल्या गावचा म्हणजे आपल्याच झाडाचा फणस आहे जो तुम्हाला दाखवला होता काल परवा मध्ये. आणि हा दाखवलं मी. मला बरका फणस आवडत नाही पण फक्त तुमच्यासाठी खातोय. मला कापा फणस आवडतो. सो जो बाई फाटणार आहे. कसलो गोड आहे. हे आवडत नाही यासाठी मला बरका फणस, कारण की मिचमिची लागते गळ्याला. जबरदस्त गोड आहे. फणसाचं साठ बरक्याचं बनवतात की काकाचं अप्पा? बरकाचं. फणसाचं साठ पण भारी बनवायची आजी. जातला माहिती आहे खाली डायरेक्ट. बंडू ओळखतो आता. ऐकतो विचारा सगळं. एवढं पण नाही. शेर तू शेर, शेर तू शेर. ओल्ड मंक. शेर तू शेर, ओल्ड मंक. सेकंड नाही शिकवलंय. असं हात असं द्यायचं असतं. सेकंड. जाऊ दे, तुला पण वेळ लागला होता शिकायला गोष्टी. बोलव तू एकदा. आता मी बोलवते. बंडू खालती आहे बाबू, ये इथे. एन्जॉय करतो रे वरती फर्स्ट फ्लोअरला. अरे आत्ताच आलास रे. कॉन्फिडन्स मध्ये त्याचा.
गाढव. एका कुत्र्याने धंद्याला लावला सगळ्यांना. तो येईल ये. साजिश में शामिल सारा जहां ओके. आता त्या साईडला बघ थोडं, त्या साईडला. हा ओके. आता काय करशील? पाय वरती टाक ना जरा. मला चप्पल की जरा. शटा पामू. आणि चला आता आपण छान फिरायला चाललोय. तर आपण कुठे कुठे जाणार आहोत हे मला सुद्धा माहिती नाहीये. मम्मी आपल्याला घेऊन चालले, पण आपण चाललोय हॉटेल आमंत्रणला. देवाला तरी घाबर. अरे मला मी विसरले कुठे जायचं. मला माहिती होतं पण आय फॉरगॉट. बंडू, हाय बाबू. ओके. तर आपण आज हॉटेल आमंत्रणला जाणार आहोत जेवायला दुपारी. आणि आपल्याला आमंत्रण आलंय आमंत्रणकडून. तर लेट्स सी. खूप छान वाटतंय मला. मम्माला मी सेकंड टाइम घेऊन चालले, मम्माला आणि दादाला. पण हे लोक फर्स्ट टाइमच चाललेत. लास्ट टाइम यायला नव्हता मिळाला ना. सो ते खूप जास्त एक्सायटेड आहे. मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे. सो चला मंडळींनी. मम्मीला आता विचारू की आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत. आजपर्यंतचा आयुष्यातला जो प्रवास होता तो कसा अरे प्रश्न एक दिवसाचा तो विचार. आज आपण कुठे कुठे जाणार आहोत. आज आपण आता सगळ्यात पहिलं तर आपण गाडी केली छोटीशी गावची आपली जी काय टमटम असते ती. त्याच्यातून आपण पहिलं जाणार डोडवली, आमचं कुलदैवत. नंतर जाणार आपण हेदवी नंतर वेल्डेश्वरला. तिकडनं मग तिथं आमंत्रणचं आहे जेवण रत्नागिरीला. तिथे जेवण करायचं. आणि मग तिकडून माझी नणंद आहे मोठी रत्नागिरी इथे मारुती आळीमध्ये. तर तिच्याकडे तिचं ते ना तिकडे पीठ द्यायचंय मला. तर ते पीठ द्यायला तिच्याकडे जायचं आहे. तिकडनं मग आपण डायरेक्ट मग इथे परत शिरला घरी. ओके. मग कसं वाटतंय तुला पप्पांसोबत संसार करून आणि परत 7 जन्म त्यांना लॉक करून? अरे परत आयुष्याचा प्रश्न. एक दिवसाची गोष्ट चालली इकडे. ओके. एनिवे, तर प्लीज सीट चेंज करावे. आपले नवीन जे पॉडकास्टचे आहेत लोक ते. आता प्रज्ञा भोसले प्लीज. असं नसतं व्हावे. असं नसतं व्हायचं, पण तुम्ही वा. ओके. तर तुमचं संपूर्ण नाव काय नाव विसरली. अच्छा ठीक आहे. तर पॅडी भोसले. तर ओके. तर आज साडी वगैरे घालण्याचं कारण काय? कसं आहे की देवाच्या दर्शनाला जातोय ना आपण. सो थोडं काय बोलतात त्याला मम्मी ट्रेडिशनल. हा ट्रेडिशनल थोडं असलं पाहिजे ना. पण हे वेस्टर्न आहे. नाही हे ट्रेडिशनल आहे. नाही ते असलं तरी चालेल, पण हे तर ट्रेडिशनल आहे. अच्छा ठीक आहे. फुलं पाकरा आली म्हणजे ट्रेडिशनल आहे. अच्छा. तर मेन गोष्ट म्हणजे आज तुला कसं वाटतंय आपल्या कोकणात घरात येऊन? लय भारी वाटतं. अच्छा ठीक आहे. नाही पण काल तर फुगवून बसली होतीस तोंड. ती वेगळ्या रिझन. अच्छा ठीक आहे. तर एनिवे पीपल, पॅडीला खूप छान वाटत आहे. आणि पॅडीला आमचा पोरगा शोधतोय आम्ही. तर लवकर मामांना आमच्या सीट द्यावी. पॅडीला मावे आमदारांना आमचा मानाचा मुद्रा. तर काय म्हणताय साहेब, कसे आहात? नाही ठीक आहे. सांगताय कॉर्पोरेट लाईफ मध्ये एवढी मोठी सुट्टी भेटणं खूप सौभाग्याचं मानलं जातं. किती दिवसाची? नशिबाने ती मला भेटली. किती दिवसाची? जेमतेम ही एक 9 ते 10 दिवसाची. एवढी दिवसाची सुट्टी होती? अरे वा 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 वा, टाळ्या. थँक्यू. ओके. तर हे जे 10 दिवसची मी सुट्टी घेतली
हे मी जिथे जिथे फिरलो हे सगळे माझ्या क्षण जे आहेत ते आयुष्यभर लक्षात राहतील असे आहेत. अँड ॲज अ यु नो ॲज अ कॉमन पीपल आय वॉन्ट टू सजेस्ट समथिंग दॅट एव्हरीथिंग यू हॅव टू यु नो एन्जॉय इन युअर लाईफ अँड यू हॅव टू मॅनेज ऑल थिंग्स वगैरे 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 वगैरे. ओके. या. तर कोकणात येऊन कसं वाटतंय? आपलं घर कसं वाटलं? छान. आपलं घर सुंदर आहे, इकडचं वातावरण सुंदर आहे. आजूबाजूला तर काल तर आपण खूपच एन्जॉय केलं आणि आज इव्हन आपण खूप ठिकाणी जाणार आहोत. सो आय एम सो एक्साइटेड. तर मंडळींनो सकाळी सकाळी झोपेतून उठून सकाळी उठून म्हणजे झोपलोच नाही आज. तर 4:30-5 वाजता झोपलो. ह्या लोकांनी, ह्या नराधाम लोकांनी मला 7:30ला उठवलं, हलवून उठवलं असं आणि 7:30ला उठवलं. 8 वाजता निघायचं होतं. आता वाजलेत 9:30 आणि मला खूप राग येतो मला. मी खूप मारते अशा टायमाला, पण आता नको, जाऊ देत, विषय होऊन जाईल. तर म्हणून आपण काय करू शकतो? वाट बघणं सोडून काय करू शकतो आपण? काय नाही करू शकत. हा बघा, आप्पा काका बिचारे इथे येऊन उभा राहिले. आपण काय करू शकतो? वाट बघण्याशिवाय काय नाही करू शकत आपण. चष्मा लावून असे व्हिडिओ बनवू शकतो फक्त. वाईट, डिसअपॉइंटिंग. नको, नाही जमणार साडीवर चढायला तुला, म्हणून तुला बोललो पुढे बस. हाऊ डू यू गेट इन ब्रो? और पेनो व्हाईट. मला माहिती माझी लायकीच नाही व्हाईट घालायची, म्हणून मी चुपचाप घातलं रे. अरे थांब, बसू दे. ये पकड. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती गौराई बाय माते की. तू हात ना लावण्याचे कसे केलं? मला वाटतं तू आहे ना, तू हिच्यासोबत राहत जाऊ नका. तू हे पोरगी चाळे करू नको तू. अरे माझं नाही, तुझं ठेव. माझं चेहरा टाकू नको, एवढंच का. सो पीपल, शुभस्त शीघ्रम. वेळेश्वरला आलो आपण परत या महिन्यात 5व्यांदा. आता किती प्रेम आहे महादेवाचं माझ्यावरती बघा. गॉड्स फेवरेट चाइल्ड पीपल. आणि ॲज युजल माझ्या केसांची वाट लागली. चला भेटूया महादेवांका. छान मस्त ते गाजोबाजो करीत. सो पीपल, आता ताईंना जायचं बीचवरती, तर आपण बीचवर जाऊया. ये बाय, जाऊचा पुढे, लेट होतंय पण बीचवर जाऊ आपण. आणि हिचं असं म्हणणं आहे की मी हिला खूप रोस्ट करत असते सगळीकडे, तर तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तर मी रोस्ट करणार मी रोस्ट. हे बघा, एका सेल्फीसाठी तडफड बघा, आणि नंतर म्हणे की मला रोस्ट करते. तर मंडळींनो, आता आपण आलोय इथे. मी बॅक कॅमेरा नाही ऑन करू शकत आहे. आता आपण आलोय हेदवी गणपती मंदिरला. लास्ट टाइम मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आपण जाणार आहोत, पण आपलं नाही झालं. तर आपण आता आलोय. मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवू शकते, बट आतमध्ये कॅमेराज अलाउड नसल्यामुळे, आणि चांगलीच गोष्ट आहे, अलाउड नाही आहे. तुम्हाला इथे येऊन दर्शन घेतलं पाहिजे. तर चला मंडळींनो, लेट्स गो. तर नमस्कार मंडळींनो, गाजोबाजो आलो. गारणो घातलंय आताच छानपैकी आपल्या सगळ्यांसाठी. आणि आता तुमका ह्याचा परिसर दाखवते छान. आणि पहिली गोष्ट तर हेदवीचं गणपती मंदिर दाखवते, तर बघान घेवा. जबरदस्त असा सह्याद्रीच्या सानिध्यात. तर मंडळींनो, आता मी तुमका दाखवते माझा फेवरेट झाड आहे पुष्प. तर या बघा, कैलासपती दाखवते, थांबा. इथला मधुमास जर का तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता तर आय वुड रिअली बी ग्लॅड. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला शिवलिंग दिसतं ह्याच्यामध्ये, जर का तुम्ही नीट बघायला गेलात तर. आणि खूप खूप छान मधुमास असा इथे पसरलाय. आणि पुन्हा एकदा मी पुष्पाचं नाव सांगते तुम्हाला,
कैलासपती झाड असं आहे, पुष्पाचं नाव आहे आणि खूप खूप फेवरेट फ्लावर आहे माझं, एकदम युनिक, खूप छान स्मेल करतं आहे, फ्रेग्रन्स ह्याचा खूप ब्युटिफुल आहे. सो या क्लिक मुवमेंट. तर मंडळींनो आता तिसरी फेरी आहे ही आणि तिसरा पार्टनर झालाय माझा हा. आधी हा बसलेला, मग ही बसली, मग आता ही बसली. सो पीपल, ही जी तुम्हाला नागेश्वराची पाटी दिसतीये ती पप्पानी लावली आहे आणि तिच्या भारी दिसते. म्हणजे नवस केला होता आपण एक आणि तो नवस पूर्ण झाला. सो तोच नवस केला होता की नवस पूर्ण झाला तर आपण ही पाटी अशी लावूया. सो या पप्पानी लावली. तिकडे नाव दिसत असेल तुम्हाला, राजाराम दगडू टक्के, सुनीता राजाराम टक्के. तुमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमंत्रण मधला. फर्स्ट एक्सपिरियन्स. तुम्हाला कसं वाटलं जेवण वगैरे? खूप छान, खूप छान. स्टाफ बद्दल काय बोलायचंय तुम्हाला? नाही, सगळंच छान होतं. आम्ही आल्यापासून जे त्यांनी आम्हाला सजेशन्स दिले आणि क्विक सर्व्हिस आणि आम्ही ऍक्च्युली काय काय घ्यायचं हे त्यांच्याकडून आम्हाला चांगलं कन्सल्ट मिळालं, म्हणून आम्ही वेगवेगळं ट्राय करू शकलो. ओके, तुम्ही काय काय ट्राय केलं ते आम्हाला सांगा. आम्ही ते 3-in-1 फिश सुरमई आणि 3-in-1 प्रॉन्स. ओके, अजून काही एक्सपिरियन्स जो तुम्हाला फूड बद्दल आला, काही तुम्हाला सांगायची इच्छा होते? फ्रेश होते, फूड एकदम फ्रेश होतं. सोलकढी अप्रतिम आहे. आम्ही अजून परत मागवली आहे सोलकढी, आता ती येते. ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. नक्की पुन्हा विजिट करत राहा. आणि याच्यासाठी मुंबईवरून आलोय बाईक. ओ माय गॉड, बाईक राईड करत आहात? आम्ही बायकर्स आहे, आम्ही सगळे बायकर्स आहे. ओ वा, मी पण राईड करते. अरे वा वा, खूप छान. खूप छान. मुंबईत कुठे? आम्ही मुंबईवरून सगळीकडे करत असतो महाराष्ट्रभर. ओके. आणि मग ह्या वेळेला आम्ही रत्नागिरी डिसाईड केलं आणि मग आम्हाला एका मित्रा थ्रू. ओके, ग्रेट ग्रेट. एका मित्रा थ्रू आम्हाला समजलं की आमंत्रण मध्ये तुम्ही जेव्हा म्हणून, मग जसं ऐकलं होतं तसंच. क्रेझी, व्हेरी नाईस. ग्रीन चटणी, कोलिम चटणी, प्रॉन्स पिकल, पिवळं सोलकढी, टिकलं, फिश करी, प्रॉन्स पुलाव, प्रॉन्स फ्राय. ओके. सॅलेड आणि पापलेट राहिलं. मच्छी खूप जास्त फ्रेश आहे आणि खूप छान फ्राय केलेली आहे आणि टेस्ट. काकी आवडलं का मम्मी? म्हणजे फ्रीजरवाली नाही आहे, फ्रेश. दादू काका कसं वाटलं जेवण? गाईज मी खूप ठिकाणी पॉपलेट्स खाल्ले हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये, बट दिस पॉपलेट इट्स it's perfectly made and its taste is very awesome. You have to try this. Okay. यम. पर मुझे क्या, मैं तो वेज खा रहा हूँ. नाही, तेच बरं करतोय मालिश. दादा खूप दुखतंय दादा, नको नको. तडफड बेकार बेकार दुखतंय दादा, नको नको दादा, दादा नको दादा. दुखतंय दादा, दुखतंय दादा, दुखतंय दुखतंय दादा, दुखतंय दादा, दुखतंय. दुखतंय. हा. सो पीपल, निरोप घ्यायचा टाइम आलेला आहे आता आणि ॲज युजल खूप जास्त इमोशनल होत आहे मला. म्हणजे ही ट्रिप खूप जास्त अशी स्पेशल होती ह्या टाईमची, कारण खूप 2 महिने आम्ही कंटिन्युअसली प्लॅन करत होतो आणि अचानक प्लॅन झाला आणि अजून पण गडबड चालू आहे मागे. थँक्यू सो मच कुकी फॉर द फर्स्ट थिंग. तर थँक्यू सो मच, कारण की तू होतीस म्हणून पॉसिबल झालं आपलं येणं. भले तू 2 दिवसात गेलीस आणि आता मी 1-1.5 हफ्ता झाला आहे इकडेच. थँक्यू सो मच स्टील. आणि ज्या लोकांचं कॅन्सल झालं आहे ते पण लवकरच येऊ आपण सगळे एकत्र.
Anyway, जाऊ असं वाटत नाही मुंबईला, बट काम आहे, सुजाना पडेगा. आले. So yes people, that was it of our vlog आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ऑल द 4 पार्ट्स. जर का बघितलं नसाल तर जाऊन बघून घ्या, नाही तर घरात घुसून मारीन. हात दुखतोय माझा, कालच पडलं आहे जोरात. सो येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका कोकणावरती आणि आपल्या चॅनलवरती, आणि माझ्यावरती प्रेम करत राहा आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहत रंगी ब्लॉग्स. उचला चहा, पिया नीट. निरोप घेतो.